याच्यातनी हादग्याची फुलं टाकून घ्यायचे आणि मस्त खालीवर परतून घेऊ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी बनवणार आहे हादग्याच्या फुलाची भाजी. हादग्याची फुलं म्हणजे आयुर्वेदिक असतात. हे पाहू शकता तुम्ही, असे पांढरे पांढरे असतात. या जवळ या पद्धतीचे असतात हादग्याची फुलं, पाहू शकता तुम्ही. तर याचे पानं जे असतात ना, असे चिचीच्या पानासारखे असतात, पण मोठे मोठे असतात. हे पाहू शकता, बाबूळचं झाड असते ना, तसे पानं असतात. हे पण मोठे मोठे आहेत. तर असे पानं जर समजा झाडाले असले ना, असे फुलं असले तर समजून जायचं हे हादग्याच्या फुलाची झाड आहे म्हणून. तर चला आता सुरुवात करू आपण भाजी करायसाठी. तर भाजी कशी करायची सांगतो तुम्हाला. हे हादग्याची फुलं आहे. तर याचं काय करायचं, याच्या आतमध्ये एक दांडी असते. हे जे आहे ना, हे दिसत असेल तुम्हाला, हे अशी अल्लादी काढून घ्यायची. याचं जे खालचं देठ असते ना, ते पण काढून घ्यायचं आणि हे दांडी पण काढून घ्यायची. यानं काय होते, कळवट भाजी होते, कडू होते, म्हणून हे काढून बाजूला ठेवून घ्यायची. आणि हे जे पानं असतात ना, हे पानं आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत. तर याचं पण तसंच करून घेऊ. हे पहा, दिसत असेल तुम्हाला, याच्यात असं पिवळं असं कुकासारखं असते. याच्यातनी बारीक बारीक पाखरं पण असतात कोण्या याच्यातनी, कारण की हे भाजी गोड असते, आयुर्वेदिक आहे, त्याच्याने याच्यात पाखरं असतात. काही हरकत नाही, पाखरं बाजूनं काढून घ्यायचे. याच्यात नाही आहेत एका परी. असे पानं वेगळे काढून घ्यायचे. आता सर्व मी असेच याच्यातले जे दांडे आहेत ना, ते बाजूनं काढतो. याच्यातले जे असे हे पाखरे आहेत ना, हे बाजूनं काढून घेतो. भाजी आहे हे, सहसा शहरात भेटत नाही, गावात भेटते, कोणाच्याही वावरात असते. आणि नेहमी हे वावरात नाही तुम्ही पेरली पाहिजे. ज्याच्या घरी वावर असतात ना, ते नक्की पेरा हे झाडं. खरोखर याची भाजी आयुर्वेदिक चांगली असते. याचे लय गुण आहेत बरं, लय गुणकारी आहे हे भाजी. आता या धावपळीच्या जीवनात नाही जास्त कोणी खात नाही, सर्व विकतच पाहिजे. पण ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करत जा. याच्यापासून म्हटलं केस वाढतात, हड्ड्या मजबूत होतात, रक्त वाढते, लय गुणकारी आहे कापरी हे. फक्त तुम्ही ही भाजी खात चला. तर एवढे याचे जे खालचे बुळं होती ना, ते एवढे खराब निघाले. हे बाजूनं काढायचे आहेत. हे भाजीत आपल्याला वापरायचे नाही आहेत. आणि हे दांड्यात तर बिलकुलच वापरायचे नाही आहेत, कारण की यानंच कडू भाजी होते, एकदम भाजीची चव बिघडते. त्यासाठी हे तुम्ही वापरूच नका. हे आता बाजूनं ठेवून देऊ, याचं काही काम नाही आहे आपल्याला. आता याचे एवढे मस्त फुलाच्या पाकळ्या निघाल्या, फक्त याचाच आपल्याला भाजीत वापर करायचा आहे. तर त्यासाठी मी 2 कांदे घेतले. कांदे नंतर कापतो, पहिल्यांदा चूल पेटून घेतो. ये चुलीवर बसतं काय, चले लवकर. ते काय खायचं होय का, काही नाही ना. हादग्याची फुलं होत ना, ते खाता का ते. दे रे, अरे बघ हवे रे, एक कागद दे रे तेवढा. कागद नाही देत ते, भाजी पाहिजे त्याला खायला का रे. आणलं नाही थोडंसं काळा, याच्याकडे लावायसाठी तसं काही पेटून नाही राहिलं. पन्न्या टाकले की लवकर पेटते. थंडीच्या दिवसात कसे हिवाळ्याचे, आणि एवढी थंडी आहे निरा. 5:30 वाजतापासूनच थंडी वाजते. झालाही अंधार, फक्त 5:30 वाजले, हे जास्त नाही वाजले. असं वाटते किती वाजले किती नाही. नाही घेत, याच्यात पाणी टाकून देतो. हादग्याचे जे फुलं आहेत ना, याच्यात मी पाणी टाकून धुवून घेते. या पद्धतीने जास्त काही धुवायचं कामही नाही, एकदम चकचकच आहे. तर पाहू शकता, असेच पाण्यातून काढून घ्यायचे. बस झाले आपले फुलं धुणं, एवढेच धुवायचे. 2 कांदे घेतले होते, ते मस्त बारीक बारीक कापून घेतो. बारीकच कापायचे, जास्त जाडे नाही कापायचे, कारण की आपल्याला याच्यातनी हादग्याच्या फुलातनी अंडे टाकायचे आहेत. अंडे टाकून मस्त भाजी करू. तर त्यासाठी बारीक बारीक मस्त कांदे कापून घेऊ. कांदे मस्त बारीक बारीक कापून झाले. आता हे कढई जी आहे ना, हे कढई मस्त चुलीवर ठेवून घेऊ.
चूल पण मस्त पेटली. हिवाळ्यात असं मस्त वाटते चुलीजवळ बसावंच वाटते मस्त. ते फुलं जे असतात ते एकदम एकदम मऊ मऊ असतात. हे असतात काय म्हणतात फुले, नाजूक असतात. बातोशाचं पाणी होते, हातावर जर असे चोळले ना तरी पण यातून रस निघते. लवकर शिजते. यायला काही पाणी टाकायची काही गरज नाही आहे. पाणी नाही टाकू आपण भाजीत नाही. त्यात काय पडलं, ते मस्त गरम झाली. कढईत मी तेल टाकून घेऊ. तेल टाकलं 2 माप. तेलाला मस्त गरम होऊ देऊ. त्याच्यात टाकू थोडंसं जिरं. जिरं मस्त तळतळलं लगेच त्यात मी कांदा टाकून देऊ. कांदा मस्त परतून घेऊ. मस्त या कांद्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, मस्त लालसर होईपर्यंत. आपण हे फुलं जे आहेत ना, या फुलाचे फक्त 2-2 तुकडे करू, जास्त नाही. हे फुलं जे पानं जे आहेत ना फुलाचे, याचे फक्त असे 2 तुकडे करू. आता बातच हातानेच तुकडे होतात. जर चाकून कापले तरी पण चालतात, असे हाताने कापले तरी चालतात. परतत आला. आणखीन एक वेळ फिरून घेतो, नाहीतर मग एक साईड जाऊन जाईल कांदा. आता हे 2 अंडे आणले, पाहू शकता. आता हे 2 अंड्याचं काम आहे, बाहेर काढून ठेवतो. कांदा मस्त परतला गेला. आता त्यात मी लगेच मीठ टाकून घेऊ, चवीपुरतं थोडंसं मीठ, अर्धा चम्मच हळद, मिरची पावडर. आता परतून घेऊ एक वेळ मस्त. जास्त साहित्याची काही गरज नाही आहे आपल्याला, फक्त मिरची पावडर, हळद आणि मीठ एवढंच पाहिजे. आता लगेच याच्यात मी हादग्याची फुलं टाकून घ्यायचे आणि मस्त खालीवर परतून घेऊ. आम्ही काल गावाला गेलो होतो, म्हणजे याच्या बहिणीच्या घरी गेलो होतो तिकडे. तर जाता जाता आम्ही घरून डबा नेला होता जेवण करायसाठी. आम्ही म्हटलं रस्त्यानं मस्त जेवण करा, घरी काही जेवण धकत नाही. मस्त मेथीची भाजी नेली होती, हिरव्या मिरच्याचा ठेचा, पोळ्या, गुलाबजामुन, लगे रस्त्यानं भजे घेतले होते, पोंगे घेतले होते. आणि मस्त आम्ही जेवण करायसाठी थांबलो होतो रस्त्यात. तिथं मस्त पाण्याचा तो बंबू असते ना रस्त्यानं, वाल, तर तिथं आम्ही जेवण करायसाठी थांबलो. तर मी जसा डबा काढला तर एक दादा आले तिकडून. दादा म्हणत होते की बा इथं कोणी, म्हणजे इथं जेवण नका करू, इथं माणसं येत राहतात, तर तुम्ही आमच्या वावरात जा, वावरात मस्त जेवण करा. साईडनंच त्याचं वावर होतं, आपलं वावर आहे म्हणत जा. त्यानं 2-2, 3-3 वेळ म्हटलं. मग आम्हालाही चांगलं वाटलं की बा चला, दादांना म्हटलं की बा आमच्या वावरात जेवण करा म्हणून. तर लगेच आम्ही आशू, आरू, मी, आयुषचे पप्पा, आम्ही सर्वजण डबा घेऊन त्याच्या वावरात गेलो. आणि त्याच्या वावरात गेल्याबरोबर एवढा आनंद झाला भयानक, कारण की तिथं एवढे सारे झाडे होते की भयानक. जांबाचे झाडं, सीताफळाचे झाडं, रामफळाचे झाडं, लगे जांभूळीचे झाडं, पपईचे, हादग्याचे फुलं, हादग्याच्या फुलाचे तर एवढे सारे झाडं होते, लयच निरा. आणि एवढं मोठं त्या माणसानं म्हटलं एवढे झाडं पेरले ते एकच नाही, असे 2-2, 3-3 झाडं एकाच प्रकारचे, 3-3, 4-4 झाडं, मोठेच्या मोठेच मस्त. आंब्याचे झाड होते, लगे तिथं वांग्याचे झाडं, मिरच्याचे झाडं, गुलाबाच्या फुलाचे, म्हणजे पण रस्त्यावरचं वावर होतं रस्त्यावर. आणि इतकं गमत होतं ते भयानक. पण मस्त तुरीच्या शेंगा होत्या, म्हणजे लय मोठी तूर लावलेली होती त्या वावरातनी. एका इकडून मस्त केळीचे झाडं, एका इकडून तुरीचे झाडं, एका इकडून मस्त पराठी. आणि जे हे रस्ता होता ना, त्या रस्त्याच्या बरोबर काठावर लगे एवढे मोठे झाडं, किती मोठी जागा रिकामी. तिथं छोटंसं मंदिर पण होतं. आयुष आणि आरुष पण मस्त खेळले, झाडावर चढतात. निंबाच्या झाडावर तर कसेही चढत जात, कारण की निंबाचं झाड उंचच होतं, मस्त आळवं होतं, त्याच्यावर चढत जात लेकरं. लय गमलं तिथं आम्हाला, खरोखर एवढा आनंद झाला. पण ज्या माणसाच्या वावरात ते झाडं होते ना, त्या माणसानं हा विचार नाही केला की आपल्या एवढ्या मोठं जागा आपण सोडली झाडासाठी, तर तेवढ्याच्यात पीक किती मोठं होईल हा विचार नाही केला. रस्त्याने एवढं गमत होतं त्या वावरातनी, असं वाटे घरी येऊन नाही यावा. जेवण म्हटलं पंक्तीत काय जेवण होईन, एवढं साजरं तर तिचं जेवण झालं. मस्त जेवण धकलं आम्हाला, पण गमलं तिथं असं वाटतं की येवाच नाही घरी, तिथंच राहावा. तिथूनच हे हादग्याचे फुलं आणले, बाकी काही नाही आणलं आम्ही. जांब नाही आणले, निंब नाही आणले, सीताफळ नाही आणले,
तुरीच्या शेंगा नाही आणल्या, काहीच नाही आणलं, फक्त तिथून हातग्याचे फुलं जराशे आणले आणि त्याचीच आज तुम्हाला मी भाजी करून दाखवू राहिली. तर पाहू शकता 2 मिनिटात मस्त हातग्याची फुलं पण शिजले. तर चला हातग्याची फुलं पण पहा किती मस्त शिजले, जरा 2 मिनिटातच शिजले. त्यात काही पाणी नाही टाकलं, काहीच नाही. आता टाकू आपण त्याच्यातनी अंडे. अंडे फोडले मी चाकून, कच्चे 7 अंडे, कच्चेच अंडे टाकायचे आहेत आपल्याला. एकच नंबर भाजी बनते मस्त अंडे टाकून हातग्याच्या फुलाची भाजी. 2च अंडे घेतले कारण की हातग्याची फुलं कमी होते. आता मस्त परतून घेऊन त्याच्या फुलाच्या भाजीत टाकले मस्त कच्चे 2 अंडे. पाहू शकता किती मस्त भाजी झाली, एकच नंबर होते. तुम्ही पण ट्राय करा, खरंच आयुर्वेदिक आहे, रानभाजी आहे खाल्ली. तर मंडळी पाहू शकता तुम्ही हातग्याच्या फुलाची भाजी एकच नंबर बनली, एकदम सुकी सुकी कोळली कोळली झाली. तुम्ही डब्यावर पण नेऊ शकता. तर एकदा तुम्ही नक्की हातग्याच्या फुलाच्या भाजीत तुम्ही एकदा नक्की अंडे टाकून तर बघा, एकच नंबर लागते. तर चला हातग्याच्या फुलाची अंडे टाकून भाजी तयार आहे. हे पहा पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.